मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 27 एप्रिलचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आजचा रिव्ह्यू ऐतिहासिक आहे बरं का प्रेक्षकांनो, अमेझिंग. आज प्रियाला अख्खाच्या अख्खा एक्सपोज केलाय. सँडी, अधिराज सगळे सुभेदारांच्या घरी आलेत. ईश्वरी, ती काव्या सगळ्यांनी पुरावे आणलेत आणि प्रियाला फाडलंय, सोललंय, कापलंय, चिरलंय. जे जे विशेषणं वापरायची आहेत ती वापरा, पण बघत राहा. ठरलं तर मग दिल थांब के बैठो प्रेक्षकांनो. प्रिया एक्सपोज झालीच. सुरुवातीला आपण बघतोय मंडळी, सुरुवातीला आपण बघतोय की या सायलीला आणि अर्जुनला माहित असतं की अधिराजला भेटायला प्रिया गेली आहे, पण अचानक सायलीला आवाज येते विमल की तुम्हाला कुसुमताईचा फोन आलाय. मग सायलीला कळतं की सँडीचा लोकेशन आलंय आणि सँडीचा फोन पण येऊन गेलाय. सायली ते सगळं अर्जुनला सांगते. अर्जुन आणि सायलीच्या लक्षात येतं की प्रिया सँडीच्याच मागावर गेली असेल. प्रिया आता सँडीच्या मागावर गेली आहे तर अर्जुन सायलीला तिकडे जावंच लागणार होतं. सायली म्हणते आपल्याला काहीही करून आता या प्रियाच्या मागे जावं लागेल. तिने सगळे पुरावे घेतले तर. अर्जुन म्हणतो चल आपण पटकन जाऊयात. आता हे दोघे जण बाहेर जायला निघतात तेव्हा काहीतरी कहाणी में ट्विस्ट म्हणून कल्पनाताई आणि प्रतापराव या दोघांना जाऊच देत नाहीत. सायली आणि अर्जुन त्यांना खूप कन्व्हिन्स करतात, जाऊ दे मम्मा, अगं खूप महत्वाचं अर्जंट काम आहे, आम्ही लगेच जाऊ आणि लगेच येऊ. पण त्या कसल्या ऐकतायत, त्या म्हणतात नाही नाही, सांगितलं ना तुम्हाला, नाही जायचं म्हणजे नाही जायचं. मग प्रतापराव पण म्हणतात हो मलाही कल्पनाचं पटतंय, पोरांनो तुमच्या जीवाची आम्ही रिस्क घेऊ शकत नाही, जाऊ नका बरं. हे बघा पोरांनो, आतापर्यंत खूप वाईट गोष्टी घडल्यात, उगीच कारणाशिवाय बाहेर जाऊ नका. सायली म्हणते बाबा महत्वाचं कारण आहे, पण प्रतापराव ऐकतच नाही. नाही म्हणजे नाही, कल्पनाच्या बाजूने बरं मी. मग कल्पनाताई पण म्हणतात मी फायनल सांगते, मी सांगितलं ना नाही जायचं म्हणजे नाही जायचं. मग कल्पनाताई लगेच म्हणतात चला बरं आपण आपल्या रूम मध्ये जाऊयात, हे दोघं आपल्याशी वाद घालतच बसतील. अब ये कहाणी में ट्विस्ट आहे प्रेक्षकांनो, ये जाने दो. पण आता सायली यातनं मार्ग काढते बरं का. आता जायचं प्रियापर्यंत, तर जायचं कसं कसं पोहोचायचं. अर्जुन म्हणत असो आता काय करायचं सायली, प्रिया सँडीला काही करू शकते, आपण बाहेर जाऊ शकत नाहीये, करायचं काय. सायली म्हणते जरा थांबा, माझ्याकडे एक आयडिया आहे. सायलीने ताबडतोब ईश्वरी आणि काव्याला दोघींनाही फोनवर कॉन्फरन्सवर घेतलंय. सायलीने दोघींना पण फोनवर. सायली म्हणत असते हॅलो ईश्वरी, काव्या, तुम्ही दोघी आहात ना कॉलवर. मग तिकडनं काव्या म्हणते हो अगं बोल सायलीताई, कालच तुझी आठवण काढली. अगं म्हणजे दादा, अर्जुन दादा निर्दोष सुटलाय ना, अभिनंदन हा तुझं. ईश्वरी पण म्हणते मला पण खबर मिळाली बरं का, अर्जुन सुटलाय हे ऐकून खुशी झाली. सायली तुम्ही सगळे ठीक आहात ना. मग सायली या दोघींना सगळं समजावून सांगते सगळं ठीक आहे, पण मी तुम्हाला एका वेगळ्याच कामासाठी फोन केलाय. त्या दोघी पण विचारतात बोल ना सायली. सायली म्हणते तुम्हाला प्रियाबद्दल तर माहितीच आहे, ती कशी आहे, ती आता खूप खालच्या पातळीला गेली आहे. पैशासाठी तिने आम्हीच पेरलेल्या माणसासोबत लगट करायची ठरवली आहे, म्हणजे ती तसं करतेच आहे. त्यावर काव्या म्हणते काय सायली, अगं तिला कळत नाहीये का तिचं लग्न झालंय ते. सायली म्हणते अगं तुला माहितीये ना ती कशी आहे. बिचारे अश्विन भाऊजी, त्यांना या माणसाबद्दल किंवा आधीच्या प्रियकरांबद्दल काहीच माहिती नाहीये. आता ना ती त्या सँडीच्या मागे गेली आहे, म्हणजे झालंय असं की आई बाबा आम्हाला ना तिकडे जाऊ देत नाहीये. आम्ही प्रियाच्या विरोधात पुरावे शोधून काढलेत. तुम्ही त्या सँडीकडे जाऊन पुरावे घ्याल का, तो सँडी देणारे पुरावे, म्हणजे प्रिया काही करू शकणार नाही ग त्याला, तुम्ही जर तिथे पोहोचलात तर बरं होईल. मग काव्या म्हणते अगं सायली ताई काय टेन्शन घेतेस, आम्ही एवढं तर तुझ्यासाठी करूच शकतो. मग सायली या दोघींना महत्वपूर्ण सूचना सांगते प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडचा शब्द न शब्द ऐका, अमेझिंग, टू मच. म्हणजे वाटलं नव्हतं ना बऱ्याच प्रेक्षकांना की प्रियाला कधी एक्सपोज करतील, पण आजचा जो सोमवार आहे ना तो खणखणीत म्हणा, महाखणखणीत म्हणा, जबरदस्त, टू मच हिट आहे. बघत राहत ठरलं तर. सायली या दोघींना म्हणते हे बघा मधुभाऊ नेहमी म्हणायचे की पैसे कधीही एका जागी ठेवू नये, जर एका ठिकाणाहून पैसे चोरी गेले तर दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित राहतात. म्हणजे तुम्ही दोघी जणी पण ही काळजी घ्या, सँडीने दिलेले पुरावे दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी सुरक्षित राहतील याची काळजी घ्या हं. मग ईश्वरी म्हणते कळलं सायली ताई, कळलं, फिकर नॉट, तू टेन्शन घेऊच नकोस, सगळे पुरावे आम्ही तुझ्या हातात आणून देऊ आणि प्रियाला ते बिलकुल मिळणारच नाहीयेत. काव्या पण म्हणते सायली ताई विश्वास ठेवलास ना तू आमच्यावर, त्यातच सगळं आलंय, तू नको टेन्शन घेऊस, आम्ही आमच्या जीवाची बाजी लावून तुझं काम करू नक्की. सायली म्हणते काव्या पण तू जास्ती दगदग करू नकोस हं, तुझ्या जीवाला सांभाळ. काव्या म्हणते तू नको काळजी करूस, पण तूही टेन्शन घेऊ नको, आपण भेटूच लगेच. सायलीने आता फोन ठेवलाय. अरे काय दाखवलाय प्रेक्षकांनो आजचा एपिसोड, म्हणजे मला आनंदानेच एवढ्या उकळ्या फुटतात ना, तुम्हाला काय सांगू. खूप मस्त वाटलाय बरं का आजचा एपिसोड बघताना. इतकी अधीर झाले होते मी, कधी तुम्हाला रिव्ह्यू देऊ आणि कधी नाही. आजचा एपिसोड ना जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आज म्हणजे सगळे लाईकचे आपले रेकॉर्ड तुटले गेले पाहिजे प्रेक्षकांनो आधीचे. आज सगळ्या प्रेक्षकांचं लाईक आलं पाहिजे. मजा आ गया बॉस, अमेझिंग एपिसोड टुडे. ईश्वरी आणि काव्या ठरवतात प्रियाच्या मागे जायचं. सायली आता मनाशीच म्हणत असते प्रिया आता माझ्या जवळच्या मैत्रिणी तुझ्या मागावर आहेत, आता तुझी खैर नाही.
यासाठीच त्यांनी हा सगळा थरार रंगवलाय बरं का मंडळी. इकडे सँडी वाट बघत असतो सायलीची. सँडीला कल्पना नसते की तिथे प्रिया पोहोचेल. प्रिया सँडीला तिथे गाठते बरं का. सँडी आधी तर तिला बघून घाबरतो आणि विचार करतो, अरे बापरे, ही प्रिया इथे काय करते. आता इथून पुढे त्यांनी काय पळापळ दाखवली आहे जबरदस्त. सँडीला धरते बरं का प्रिया. सँडी पळून जायचा प्रयत्न करत असतो. प्रिया त्याच्या मागे मागे पळते आणि म्हणते, काय रे सँडी, तू सायलीला जाऊन मिळालास. ए सँडी, तुझ्याशी ब्रेकअप केला त्याचा असा फायदा घेतोयस का, तू बदला काढतोयस का. सँडी म्हणतो, चल हट ग, तू कसलं ब्रेकअप केलंयस, ब्रेकअप मी केलंय तुझ्याशी तुझे खरं रंग कळाल्यावर. प्रिया म्हणते, ए सँडी, तू जर खरा असशी ना तर हे सगळे पुरावे मला दे. सँडी म्हणत असतो, चल गा, नाही देणार. प्रिया म्हणते, देऊन टाक, नाही सोडणार तुला. सँडीची कॉलर धरलेली असते, ते शर्ट धरलेला असतो प्रियाने. सँडी म्हणत असतो, चल सोड ग. प्रिया म्हणत असते, नाही सोडणार, नाही सोड. हे सँडी, शाणा असशील ना तर माझ्या विरोधातले जे जे पुरावे तुझ्याकडे आहेत ना ते मला देऊन टाक, नाही तर तुला संपवायला मागे पुढे बघणार नाही मी. तेवढ्यात सँडीने तिच्या जोरात हाताला हिसका दिला बरं का. आणि तिकडनं आली ईश्वरी. ईश्वरी आता सँडीचा पाठपुरावा करते बरं का, मागे मागे करते त्याच्या. सँडी पुढे पळत असतो. ईश्वरी आता त्याच्या मागे जाते आणि विचार करते, ही प्रिया पोहोचली सँडीपर्यंत, आता कशी थांबवू हिला. हा सीन अमेझिंग होता. ईश्वरी आता सगळ्या ट्रॅफिक जॅम मधनं उड्या मारत मारत त्या सँडीच्या मागे जाते. सँडी सगळ्यात पुढे, सँडीच्या मागे प्रिया, प्रियाच्या मागे ईश्वरी. पण ईश्वरीने तिथे ट्रॅफिक जॅम असताना सुद्धा त्या गाड्यांच्या वरून उड्या मारल्यात. कमाल आहे ना प्रेक्षकांनो. साडीवर एवर काही ईश्वरी, तरी तिने हातात सँडल घेतली आहे. आणि आजचा एपिसोड टीव्हीवर बघायला मिस करू नका. या ईश्वरीने हातात सँडल घेतली आणि अख्ख्या गाडीवरनं उड्या मारत ती सँडीच्या पुढे पळाली. तिने सँडीला आता पटकन तिच्या गाडीवर बसवले बरं का. प्रिया मागे अडकलेली असते. प्रिया थोडी उशिरा पोहोचते आणि त्याच वेळेचा फायदा घेऊन ईश्वरीने पटकन सँडीला तिच्या स्कूटीवर बसवलं आणि पळवलं. प्रियाच्या हातात काही पुरावा लागला नाही अजून. प्रिया आता मागे असलेल्या रिक्षावाल्याला म्हणते, चल लवकर चल. प्रिया मागे रिक्षात, पुढे ईश्वरी आणि सँडी गाडीवर. अमेझिंग अमेझिंग सीन आहे प्रेक्षकांनो. काही शब्द मागे पुढे झाले एक्साइटमेंट मध्ये तर सांभाळून घ्या, बघत राहा. ठरलं तर मग आता हा थरार त्यांनी खूप वेळ रंगवलाय. आता मध्ये त्यांनी सायली, अर्जुन, सावंत, चैतन्य यांचा सीन दाखवलाय. आता बघा पुढे काय घडतं. सायली आता इन्स्पेक्टर सावंतला सांगत असते की हा गुंता सुटत नाहीये, तो संतोष का सगळा आळ स्वतःवर घेतोय. अर्जुन म्हणतो, तुमच्या लक्षात येत नाहीये का एक गोष्ट, आपण जितका विचार करतोय ना तितके सगळे पुरावे संतोषकडेच येऊन थांबतात. आता चैतन्य म्हणत असतो, पण त्या संतोषचं तोंड उघडायचं कसं. अर्जुन म्हणत असतो, त्याचा एक इलाज आहे. संतोषचा एखादा वीक पॉइंट प्रियाच्या नक्कीच हाती लागला असणार आहे. त्यामुळे संतोषने हा खून स्वतःच्या अंगावर ओढवून घेतलाय. त्यातला एखादा मुद्दा जरी आपल्याला सापडला ना तर आपल्याला त्या संतोषात दुखऱ्या नसेपर्यंत जाता येईल. सायली म्हणत असे, पण त्याची दुखरी नस कोणती आहे हे आपल्याला कळणार कसं. अर्जुन म्हणतो, कळेल, नक्की कळेल. इन्स्पेक्टर सावंत, तुम्ही ना संतोषचं बॅकग्राऊंड चेक करा, त्याच्या घरी जा, म्हणजे काय असेल त्याच्या घराजवळ, घराच्या पाशी सगळी चौकशी करा. चैतन्य म्हणतो, हरकत नाही अर्जुन, मी त्याच्या शेजारी पाजारी चौकशी करतो, आपल्याला काही ना काही कळेलच. अर्जुन म्हणतोय चैतन्याला, आपल्याला जर त्याच्याबद्दल सगळी माहिती मिळाली ना तर संतोषच आपल्याला प्रियाने हा खून कसा आणि का केला हे डिटेलमध्ये स्वतःहूनच सांगेल. आता इन्स्पेक्टर सावंत पण आहेत तिथे. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, संतोष आता जेलमध्ये, पण आपल्याला ही माहिती मिळेपर्यंत जरा लक्ष ठेवावं लागेल. सायली म्हणते, संतोषकडे लक्ष द्यायला तुम्ही आहात इन्स्पेक्टर सावंत, म्हणून आम्ही निश्चिंत आहोत, नाहीतर प्रिया घातपात करायलाही मागे पुढे पाहणार नाहीये. संतोष सुखरूप राहावा ही जबाबदारी तुम्ही घ्या. सावंत म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, मी जबाबदारी घेतोय, त्याला काही होणार नाहीये. अर्जुन म्हणतो, त्याच्या फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल चौकशी करा, म्हणजे आपल्याला नेमकी त्याची परिस्थिती काय आहे हे सगळंच कळेल. आता यांची पुढची स्ट्रॅटर्जी ठरली आहे प्रेक्षकांनो. आता ना ते काय दाखवणार आहेत, प्रियाचे एक एक गुन्हे ते रोज ओपन करणार आहेत. आणि आजचा हा दुसरा पार्ट तर माइंड ब्लोईंग, बॉबलिंग, काय शब्द वापरायचे ते वापरा. हा पुढचा सीन बघा. प्रिया आता पाठलाग करत असते बरं का या सँडीचा, आणि ईश्वरी, काव्या आणि सँडी तिघे जण एका ठिकाणी थांबलेले असतात. ते पुरावे बहुतेक त्यांनी एक्सचेंज केलेत एकमेकांमध्ये. तेवढ्यात या काव्याचं लक्ष जातं गाडीच्या आरशातनं, ही मागून येते प्रिया हे दिसतं यांना. तेव्हा जोरात एकमेकांना ते ओरडायला लागतात, अरे प्रिया आली, पळ सँडी पळ, पुरावा घेऊन पळ. ही मोठ्याने ओरडते बरं का. काव्या, अरे पळ सँडी, प्रियाच्या हाती पुरावा लागू देऊ नको. ईश्वरी पण ओरडते. पण आता या प्रियाने ना काव्याला धक्का द्यायला पण कमी केलेलं नाहीये, म्हणजे ऑलमोस्ट धक्का देणारच असते ती. पण काव्याला पटकन ईश्वरी खेचते बरं का मागे आणि म्हणते, काव्या तू ठीक आहेस ना. काव्या म्हणते, हो ग ईश्वरी, मी ठीक आहे. नाही, बरं झालं तू वेळीच खेचलंस मला, नाहीतर ही प्रिया मला धक्का देऊन मोकळी झाली असती. ईश्वरी म्हणते, पागल आहे का ही, हिला माहिती नाही का तू प्रेग्नंट आहे. काव्या म्हणते, अगं ईश्वरी, या प्रियाकडनं चांगुलपणाची अपेक्षा करणं म्हणजे आपला मूर्खपणा आहे. नाही, या प्रियाची साफसफाई आपल्याला करायला मिळते ना, यात पुण्य मिळणार आहे आपल्याला.
ईश्वरी म्हणते, "हो, पण काव्या तू कमाल आहेस हं. तू जिद्दी आहेस. म्हणजे तू प्रेग्नंट आहेस, तरी सुद्धा सायली ताईला मदत करायला तयार झाली आहेस." काव्या म्हणते, "अगं आय-एस व्हायचं स्वप्न बघते मी. ते स्वप्न पूर्ण व्हायचंय. अगं माझं आय-एस व्हायचं स्वप्न तर मी पूर्ण करणारच आहे. अख्ख्या जिल्ह्याची साफसफाई करावी लागेल ना मला आय-एस झाल्यावर. त्याची सुरुवात सुभेदारांच्या घरापासून केली आहे असं मी समजेल." आणि हो प्रेक्षकांनो, लग्नानंतरचा एपिसोड पण आज आला नव्हता बरं का. हे दोन्ही एपिसोड आज सोबतच आलेत. थोड्या वेळाने लग्नानंतरचा एपिसोड तुम्हाला देते. तोही एपिसोड असाच धमाकेदार आहे. नक्की बघा. काव्या म्हणत असते, "आता सुभेदारांच्या घरातनं प्रिया नावाचं हे कायमचं चाललं जाणारे संकट." ईश्वरी म्हणते, "पण कमाल आहेस हं तू. तुला आय-एस होण्यासाठी ऑल द बेस्ट." मग आता काव्या म्हणते, "आपल्यापेक्षा जास्ती सध्या सायली आणि अर्जुनला शुभेच्छा द्यायची गरज आहे. आपण पटकन तिकडे पोहोचूयात." इकडे आता या प्रियाने सँडीला गाठलंच बरं का. प्रिया पळत-पळत त्या सँडीला धरते. रिक्षात असते प्रिया, पण एका ठिकाणी उतरते आणि त्या सँडीची कॉलर पुन्हा धरते प्रिया. सँडी म्हणत असतो, "सोड, सोड मला." प्रिया तितकाच जोर लावत असते बरं का प्रेक्षकांनो. काय दाखवतात या रे, माइंड ब्लोईंग हां. आता सँडीच्या हातातलं ते पाकीट तिने घेतलं बरं का. सँडी म्हणत असतो, "सोड प्रिया." प्रिया म्हणत असते, "चल निघ इथून." प्रिया मोठ्याने ओरडत असते, "सँडी मागे हो, निघ इथून, नाहीतर रस्त्यावर तमाशा करेल हं." सँडी म्हणत असतो, "तुला महागात पडेल हं प्रिया." सँडी तिथून पळून जातो, पण प्रियाला असं वाटतंय सगळे पुरावे तिच्या हातात आलेत. प्रिया विचार करते, आता माझ्या हातात पुरावे आलेत. अर्जुन सायलीने माझी यादी काढली होती काय बॉयफ्रेंडची. या अर्जुन सायलीने माझ्या सगळ्या अफेअरची यादी काढली होती ना. सुचित, रोहन, अनिश सगळ्यांशी बोलले असतील ते. सगळ्यांकडनं माझे फोटो घेतले असतील ना. नाही, आता हे सगळे पुरावे मी जाळून टाकणार. प्रिया मनाशीच बोलत असते आणि म्हणत असते, हे पुरावे जर अश्विनच्या हाती लागले तर तो मला घराबाहेर काढेल. आयुष्यातून पण आणि घरातून. तुम्हाला वाटतंय ना मंडळी ही जिंकली आहे, पण तसं नाही झालंय. आता दुसरे पुरावे ईश्वरी आणि काव्याकडे आहेत बरं का. आणि आता थोड्याच वेळात जो सीन तुम्ही बघणार आहात ना, ओ माय गॉड कमाल. प्रिया आता तो पाकीट जाळते आणि म्हणते, "अर्जुन, सायली, मी तुमच्याकडे असलेले सगळे पुरावे अशीच जाळणार आहे." त्या पाकिटाला तिने आग लावली आणि म्हणत असते, "या आगीची शपथ घेऊन सांगते मी, तुमच्याकडे असलेले सगळे पुरावे मी जाळणार. मी तन्वी आहे आणि मी तन्वीच राहणार." प्रियाचा हा महत्वाकांक्षीपणा आता इथे लूज पडलाय बरं का मंडळी. प्रिया म्हणत असते, "तुम्ही माझं सत्य कधी समोर आणू शकणार नाही. तुम्ही असेच तडफडत राहणार आणि तुमचे मूर्ख घरातले ते मला तन्वी म्हणून डोक्यावर बसवत राहतील." प्रियाला वाटतंय ती जिंकली आहे, पण तसं झालेलं नाहीये. थोड्याच वेळातला सीन बघा. मध्ये त्यांनी एक छोटासा सीन घेतलाय महिपत आणि नागराजचा. सगळे कैदी जेवायला बसलेले असतात आणि तिथे त्या हॉलमधले जे लाईट आहे ना, असे चालू बंद होत असतात बरं का. आता तिथे एक कैदी दुसऱ्या कैदीला म्हणत असतो, "काय रे, आता तू सुटणार, तुझ्या बायकोपरात परत जाणार तू?" तो कैदी म्हणतो, "हो रे." मग तो माणूस म्हणतो, "जेलात चांगलं वागायचा फायदा झाला रे तुला." मग तो माणूस म्हणतो, "अरे, जेलातून चांगलं सुटायसाठी मी नाही रे चांगलं वागलो. मला खरंच माझ्या गुन्ह्याचा पश्चाताप झालाय." महिपत त्या कैद्याचं बोलणं ऐकत म्हणतो, "काय बोलला रे तू? जेलात चांगलं वागलं म्हणून तुला सोडून दिलं? असं कुठे असतंय का राव?" मग तो कैदी म्हणतो, "महिपत दादा, अहो चांगल्या वागणुकीमुळे सरकार आपली शिक्षा माफ करतं. म्हणजे तसा एक कायदा का नियम आहे म्हणतात. मला माझं आयुष्य माझ्या बायका पोरांबरोबर व्यवस्थित घालवायचंय." नागराज म्हणतो, "काढ रे बाबा, काढ. बायका पोरांसोबत चांगलं आयुष्य काढ. नाही, आता आधी जेव बाबा, पण आमच्या डोक्याला उगाच शॉट नको देऊ." पण महिपतच्या डोक्यात आता काहीतरी शॉट बसलाय बरं का. महिपत जेवता जेवता काहीतरी विचार करतोय असं त्यांनी दाखवलंय. एक छोटासा शॉट होता. आता बघा प्रेक्षकांनो, इथून खरी मालिका सुरू झाली आहे या सीन पासनं. आता आली प्रिया घरी बरं का. तिला असं वाटतंय ती जिंकली. तिने सगळे पुरावे जाळून टाकलेत. अश्विन तिला म्हणत असतो, "काय ग तन्वी, अगं मला एखादा फोन तर करायचास ना. तू विसरून पण गेलीस, मला कॉल केला नाही, काही नाही." प्रिया म्हणते, "अरे अश्विन, विसरले नाही रे बाबा. माझी मीटिंग उशिरापर्यंत चालली तर मग मी काय करणार? माझं राहून गेलं फोन करायचं." बाकीचे सगळे जेवायला बसलेले असतात बरं का. मग लगेच अर्जुन म्हणतो जेवता जेवता, "काय ग प्रिया, तुला मेसेज, एखादा मेसेज पण करता नाही आला का अश्विनला? एवढी कसली मीटिंग होती का तुझी?" लगेच प्रिया ओरडून म्हणते, "तुम्ही सतत माझ्या कामावर शंका का घेत असता तो?" आता बघा प्रेक्षकांनो, तेवढ्यात येतो तिथे अधिराज आणि प्रियाला म्हणतो, "प्रिया." प्रिया आता त्याच्याकडे बघते आणि तिच्या पायाखालची जमीन सरकते. अरे यार प्रेक्षकांनो, त्या अश्विनला विचारायला असं झालंय आज कुठे तोंड झाकू आणि कुठे नाही. आता तेवढ्यात अधिराज प्रियाला बघून म्हणतो, "अगं ये प्रिया, तू सुभेदारांच्या घरी काय करतेस? तू ओळखतेस का यांना?" यांनी जे नाटक वठवलंय ना प्रेक्षकांनो अधिराजने आणि या सगळ्यांनी मिळून, म्हणजे अधिराज तिथे येतो पण असं दाखवतच नाही की तो अर्जुन सायलीचा मित्र आहे. अधिराज आता तिला म्हणतो, "काय ग ए प्रिया, तू सुभेदारांना ओळखतेस?" प्रिया घाबरते बरं का आणि म्हणते, "तू तू तू इथे?" अधिराज आता खूप वेळ तिच्याकडे बघतो. सगळेजण प्रियाकडे बघत असतात. ढंचिक ढंचिक म्युझिक वाजतंय मागनं. मजा येते हा एपिसोड बघायला. अधिराज म्हणत असतो, "अगं प्रिया, मला ना तुझं घर बघायचं होतं. तू नाही म्हणालीस पण मी मुद्दाम तुझ्या मागे मागे आलो ग. म्हणजे तू इकडे कशी काय राहतेस?"
म्हणजे इतक्या मोठ्या घराचा आणि तुझा काही संबंध आहे का? अधिराजने असं विचारल्यावर अश्विन आपला असा बघतोय तिथे. प्रतापराव म्हणतात, "तन्वी, कोण आहे गं हा?" मग सगळेजण बघायला लागतात, कोण आहे, कोण आहे? आता सायली अर्जुनला सगळं माहिती आहे, कोण आहे, काय आहे, कशाला आलाय. आता प्रिया गडबडते बरं का, पण प्रिया खोटं बोलायचं काही सोडत नाही. प्रिया म्हणते, "ते हे धीरज सरदेसाई आहेत आणि धीरज हे माझे आई-बाबा आहेत आणि हा हा माझा नवरा आहे. हा माझा नवरा अश्विन." आता अश्विनला वाटतं, कोण आहे बाबा? असेल कोणीतरी. पण आता आदिराजने काय गुगली टाकली बघा. आदिराज नवरा म्हटल्या-म्हटल्या डायरेक्ट अश्विनची कॉलर पकडतो बरं का आणि म्हणतो, "नवरा? हे काय रे हे? हे बायकोला मारतोस? दारू पिऊन तमाशे करतोस घरामध्ये?" प्रिया घाबरते. अश्विन त्यापेक्षा जबरदस्त घाबरतो. आदिराज म्हणत असतो अश्विनला, "काय रे? मारतोस बायकोला? अरे बायकोला मारण्यात कसला पुरुषार्थ आहे रे तुझा?" अश्विन हात झटकतो आता अधिराजचा आणि म्हणतो, कोण आहेस रे तू? अगं तन्वी, हा कोण माणूस आहे आणि हा असा का वागतोय माझ्याशी? व्हॉट इज दिस?" असं तो चिडून म्हणत असतो अश्विन. मग ह्या कल्पनाताई पण म्हणतात, "हा कोण माणूस आहे? अश्विनला कसं काय हात लावतोय?" लगेच आता आदिराज म्हणतो, "थांबा, तुमच्याकडे उत्तर देण्यापूर्वी मला मला प्रियाशी बोलायचंय." "काय गं प्रिया, तू माझ्या घरी राहायला येणार होतीस ना?" आता तो जेव्हा असं बोलतो तेव्हा सगळ्या सुभेदारांचे तोंड असे झालेले आहेत बरं का. लगेच आता म्हणजे काय सांगू आता तुम्हाला, मजा येते. प्रियाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. अश्विन म्हणतो, "काय? तू तू याच्या घरी राहायला जाणार होतीस? अगं तन्वी, तू तर मैत्रिणीकडे राहायला जाणार होतीस ना?" प्रिया म्हणते, "हो, हो, मी मैत्रिणीकडेच जाणार होते." मग अधिराज म्हणतो, "अगं प्रिया, आता तरी खरं बोल. अगं तू माझ्याशी तरी खरं बोल ना. यांच्याशी नाही बोलत आहेस, पण माझ्याशी बोल ना खरं. तू तू माझ्या घरी येणार होतीस ना राहायला?" "अगं प्रिया, तू तर म्हणाली होतीस की तुझे आई-बाबा खूप गरीब आहेत. मग हे तुझे आई-बाबा कसे काय?" आता प्रियाला काहीच बोलता येईना. तिची बोलती बंद झाली आहे. प्रतापराव शेवटी म्हणतात, "हे काय चाललंय सगळं? काय कन्फ्युजन आहे हे सगळं?" अश्विन तर त्या अधिराजला नुसता खालून वरून बघत असतो बरं का. कोणाला काही उमजेना. प्रिया तर चुपचाप बसलेली आहे. थंडगार पडली आहे बरं का प्रिया. सायली शेवटी मध्ये बोलत म्हणते, "मी सांगते बाबा तुम्हाला, हे काय कन्फ्युजन आहे." सायलीने आता हिची पोल खोलायला सुरुवात केली आहे. हा सगळा प्रियाचा बनाव आहे बाबा. हिने आतापर्यंत जे काही सांगितलंय ना, त्यातली फक्त एकच गोष्ट खरी आहे. ती म्हणजे हे अधिराज सरदेसाई आहेत. प्रियाचं तोंड पाहिलं का कसं झालंय प्रेक्षकांनो. सायली पुढे म्हणते, "प्रिया जिथे नोकरी करते असं तिने आपल्याला सांगितलंय ना, त्या अधिराज फॅशनचे हे मालक आहेत." आता अश्विनला लगेच क्लिक झालं बरं का प्रेक्षकांनो. त्या दिवशी अश्विन म्हणत होता ना, अधिराज फॅशन आहे, पण प्रियाने त्याला मुद्दाम कन्फ्यूज केलं. हा सीन त्यांनी लगेच पुढे दाखवलाय. अश्विनला ते आठवतं. तो म्हणत असतो तिला, "अगं तू तर मगाशी अधिराज फॅशन म्हणाली." त्याला प्रिया मुद्दाम कन्फ्यूज करत म्हणते, "नाही रे अश्विन, अधिरा फॅशन येते." आता सगळं हे अश्विन तिथे शेअर करतो बरं का सगळ्यांना. अश्विन म्हणतो, "हे कसं काय शक्य आहे? म्हणजे ते तर तन्वी म्हणाली होती अधिरा फॅशन नावाच्या कंपनीत ती जॉब करते ना?" अर्जुन म्हणतो, "अरे अश्विन, तुला कन्फ्यूज करायचं होतं तिला. म्हणूनच प्रियाने अधिराचं अधिरा केलं. तुझ्या काहीही लक्षात राहत नाही असं तिला दाखवायचं होतं आणि तुझा कॉन्फिडन्स तिला वीक करायचा होता. असं तिने मुद्दाम केलं आणि ते तिने केलंच." आता हे सगळं ऐकल्यावरती आता हे म्युझिकच खूप वाजवलंय बरं का मध्ये. सायली पुढे म्हणते, "बाबा, आई, ही फक्त नावाला नोकरी करते यांच्याकडे. म्हणजे ही नोकरीच्या नावाने सतत यांच्यासोबत बाहेर फिरत असते. ही यांच्यासोबत लोणावळ्याला सुद्धा गेली होती. आणि तसंही बाबा, या अधिराजच्या आधी प्रियाच्या आयुष्यात खूप सारे पुरुष येऊन गेलेत." सायली आता सगळ्यांना सांगत असते, "प्रियाच्या आयुष्यात आधी बरेच पुरुष येऊन गेलेत, पण लग्नानंतरचा हा हा अधिराज देसाई नावाचा पुरुष." हे ऐकल्यावरती अस्मिता पण तोंडावर बोट ठेवते. अश्विन म्हणतो असतो, "व्हॉट नॉनसेन्स." सायली म्हणते, "हो अश्विन भाऊजी, दुर्दैवाने हे खरं आहे. प्रिया तुमच्यासोबत एकनिष्ठ नाहीये आणि तुमच्या पाठीमागे ती काय काय करत असते ना, तेच आम्ही तुम्हाला आज दाखवणार आहोत." आता प्रिया चिडून म्हणते, सायली, वाटेल ते बोलू नकोस हा. काही पण काय बोलतेस?" आता प्रियाला कळतच नाहीये काय करावं. पण प्रिया म्हणत असते ओरडून, "तू काही बोलशील आणि माझा नवरा ऐकून घेईल असं वाटतं का तुला?" प्रिया आता खूप आरडाओरडा करायला लागते बरं का. पण आता सायली आणि अर्जुनने तिची बोलती बरोबर बंद केली आहे. सँडी पण येतो तिथे आता. प्रिया म्हणत असते, सायली, काही पण काय बोलतेस? अर्जुन, सायली मुद्दाम खोटं नाटं बोलताय आणि अधिराज सर, तुम्ही पण यांना सामील झालात. मी मी तुमच्याकडे किती प्रामाणिकपणे नोकरी करते सर, आणि तुम्ही हे सगळं मला काय बोलताय?" अधिराज म्हणतो, "अगं प्रिया, पण तू मला सांगितलं होतंस ना की तुझा नवरा काही करत नाही, तुझा नवरा फक्त दारू पिऊन तमाशे करतो, असं बोलली होतीस ना तू मला?"
प्रिया लगेच आधिराजला उत्तर देते, "ओ आधिराज सर, तोंडाला येईल ते बोलू नका." आता त्या आधिराजला खोटं ठरवायला चालली आहे बरं का प्रिया. पण डोंट वरी प्रेक्षकांनो, आधिराजकडे हिच्या आणि त्याच्या प्रत्येक भेटीचा व्हिडिओ आहे. एवढंच नाही तर आज म्हणजे तिचा सगळा चिठ्ठा ओपन झालाय आणि डोंट वरी, हे कुठलं स्वप्न नाहीये, हे सत्य आहे. प्रिया फायनली एक्सपोज झालीये. आता तर फक्त पहिलं सत्य ओपन झालंय तिचं आज. प्रिया म्हणत असते आधिराजला, "ओ सर, काही पण बोलू नका. मी खाली मान घालून काम करायला येते आणि खाली मान घालून घरी येते. तुम्ही काही आरोप करताय माझ्यावर." अश्विन तर बघतच राहतो. प्रिया म्हणते, तुम्हाला माझ्या नवऱ्याबद्दल कधी सांगेल? काय विषय आहे नवऱ्याबद्दल सांगायचा? माझ्या नवऱ्यावर माझं खूप प्रेम आहे." अस्मिताला माहितीये ही खोटारडी आहे. अस्मिताचे एक्सप्रेशन्स बघा, सगळ्यांचे एक्सप्रेशन्स बघा. सायली म्हणते, "हो का प्रिया, तू जे बोलतेस यावर आम्ही विश्वास ठेवायचा का?" प्रिया म्हणते, "हो, विश्वास ठेवायचा, कारण मी खरं बोलते." अर्जुन म्हणतो, "आम्ही खोटं बोलतोय का? बरं, ठीक आहे. म्हणजे खरं काय आणि खोटं काय हे तुझ्या एका एक्स बॉयफ्रेंड कडनं ऐकायचंय का तुला?" सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. प्रिया म्हणत असते, कोणाबद्दल बोलताय तुम्ही?" मग मोठ्याने अर्जुन ओरडतो, "सँडी." आणि सँडी एकदम प्रियाच्या समोर येतो आणि म्हणतो, "हाय प्रिया, कशी आहेस प्रिया? नाही, तुझ्या सासू सासऱ्यांसमोर माझी ओळख दाखवणार आहेस की नाही?" आता घाबरते बरं का प्रिया, खूप घाबरलेली असते. कल्पनाताई म्हणतात, "कोण आहेस रे तू?" मग सँडी म्हणतो, "मी तुमच्या सुनेचा एक्स बॉयफ्रेंड आहे." मग इथे खूप वेळ म्युझिक वाजवलाय. सँडी म्हणत असतो, "बरीच वर्ष झाली आहे तशी आमच्या रिलेशनला आता, पण मी तसा एकटा हिचा बॉयफ्रेंड नव्हतो. माझ्या माहितीत हिचे 4-5 मित्र होते. त्यांना सगळ्यांना ही फक्त आणि फक्त पैशासाठी झुलवत होती." कल्पनाताई आता शी असं एक्सप्रेशन देतात. अर्जुन म्हणतो, "प्रिया आश्रमात असताना गरिबीचं नाटक करायची आणि अशा लोकांना म्हणजे अशा मुलांना फसवायची आणि त्यांच्याकडनं पैसे घेऊन ऐश करायची." अश्विनचा चेहरा बघा प्रेक्षकांनो कसा झालाय. मला त्या अश्विनकडे बघूनच बिचाऱ्याकडे वाईट वाटतंय हो. आता पुढे बघा काय घडलंय. सायली म्हणते, "त्यातल्या त्यात एक दोघांचं तर लग्न पण झालेलं होतं, पण तरीही हिने त्यांच्या बायका मुलाची, त्यांच्या कुटुंबियाची अजिबात हिने पर्वा केलेली नाहीये." प्रिया सायलीवर ओरडते आणि तिला थांबवत म्हणते, "ए सायली, उगाच काही पण खोटं नाटं बोलू नको, मी ऐकून घेणार नाहीये." हे बघ अश्विन, अरे अश्विन, मी 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 मान्य करते, माझा एखाद दुसरा मित्र होता, पण ते लग्न आधी होतं रे. मी लग्नच झाल्यानंतर कधी परपुरुषाकडे बघितलं पण नाही अरे. प्रिया जेवढं जमेल तेवढं खोटं बोलायचा प्रयत्न करत असते बरं का. आधिराज ओरडून म्हणतो, "ए प्रिया, काय बोलतेस तू? अगं, तू तर माझ्याशी लग्न करायचं वचन दिलं ना, आणि याला तर तू घटस्फोट देणार होती. त्याचं काय?" त्यावर तो अश्विन आता फक्त रडायचा बाकी आहे बरं का प्रेक्षकांनो. ओ माय गॉड, मजा आ गया बॉस. आज म्हणजे एवढा अत्यानंद कधी झाला नव्हता, एवढा झालाय आज. प्रिया एक्सपोज झालीये फायनली प्रेक्षकांनो. अमेझिंग. अश्विन म्हणत असतो प्रियाला, "अगं हे सगळं काय आहे तन्वी? मी मी काय ऐकतोय हे? अगं, या माणसाला तू लग्नाचं वचन दिलंस? अगं, एवढी मजल गेली तुझी?" अश्विनने असं बोलल्यावर प्रियाकडे उत्तरच नसतं बरं का. अश्विन म्हणत असतो, "अगं ठीक आहे, आपण तुझ्या लग्नाआधीच्या मित्रांबद्दल नको बोलूयात. माझा पण एक भूतकाळ होता. पण तन्वी, अगं हे हे सगळं काय आहे? अगं, हा हा आता आपलं लग्न झालंय ना, ह्या माणसाशी तू." अश्विनला बोलायला पण सुधरेना. प्रिया त्याचा हात धरते आणि म्हणते, "नाही अश्विन, असं काही नाहीये रे, माझ्यावर विश्वास ठेव. अरे अश्विन, माझ्यावर विश्वास ठेव. मी मी प्रामाणिक आहे रे तुझ्यासोबत. मी पवित्र आहे. अरे मी पवित्र आहे." आता ती जेव्हा असं बोलत असते तेव्हा सायली अर्जुनने डोळे झाकलेले असतात. प्रिया म्हणत असते, "हा धीरज आहे ना, तो सायली अर्जुनचा माणूस आहे. हा खोटं बोलतोय तो. खरंच खोटं बोलतोय रे अश्विन." आता या कल्पनाताई म्हणतात, "मला समजतच नाहीये कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही ठेवायचा." प्रिया आता लगेच म्हणते, "आई आई अर्जुन सायली एवढं सगळं सांगतायत ना, मग आहेत का त्यांच्याकडे पुरावे?" "हा अर्जुन वकील आहे ना, हा म्हणतो ना पुराव्याशिवाय कशावर विश्वास ठेवायचा नाही. सांग रे अर्जुन, सांग. माझ्यावर तू जे जे आरोप करतोयस त्याचे तुझ्याकडे पुरावे आहेत का? सिद्ध करून दाखव ना, दाखव सिद्ध करून." तेवढ्यात आता सायली मोठ्याने आवाज देते, "ईश्वरी, काव्या." अर्जुन म्हणतो, "देतो ना तुला आता सगळे पुरावे देतो." ईश्वरी आणि काव्या या दोघींची एंट्री होते. आल्या आल्या या दोघी जणी आधी दरवाजा लावून घेतात, म्हणजे प्रियाला पळ काढता येऊ नये म्हणून कदाचित बरं का. आता या दोघी आल्या आल्या काव्या आणि ईश्वरी या दोघींना सॉरी प्रियाला कसं बोलतात ते बघा. ईश्वरी आता प्रियाच्या समोर येते आणि म्हणते, "तुला काय वाटलं होतं ग प्रिया? तू आमच्याकडनं सगळे सबूत काढून घेतलेस, आम्हाला उल्लू बनवलंस." "अगं नाही ग, असं शक्य नाहीये." मग काव्या म्हणते प्रियाला, "काय ग प्रिया, तुला काय वाटलं? तू शेर आहेस. तू शेर असलीस ना तर आम्ही पण सव्वा शेर आहोत, कळलं का?" आता ही प्रिया त्यांना बोलते बरं का, की "तुमच्याकडे कसे काय पुरावे आले?" काव्या म्हणत असते, "तुझे लग्न आधीचे सगळे अफेअर आणि सगळे पुरावे आमच्याकडे आहेत.
सगळे पुरावे आम्ही आणलेले आहेत. दोघीही आता ते इन्व्हलप दाखवतात बरं का. आता त्यामध्ये प्रियाचे जे एक्स बॉयफ्रेंड होते त्यांचे फोटो, त्यांच्याकडनं घेतलेल्या महागड्या गिफ्टचे बिल सगळं असतं. आता सायली आणि अर्जुन ते सगळ्या घरच्यांना दाखवतात बरं का. बाप रे बाप प्रेक्षकांनो, एवढा एकच पुरावा पुरेसा आहे हिला एक्सपोज करण्यासाठी. अर्जुनने आता ते इन्व्हलप अश्विनच्या हातात दिलंय. सायली म्हणते, अश्विन भाऊजी, आई बाबा तुमचं मन घट्ट करा बरं का, कारण या पाकिटात जे जे आहे ते सगळं बघून तुम्हाला खूप मोठा धक्का बसणार आहे. सायलीने ते सगळं डिस्ट्रीब्यूट केलंय प्रत्येकामध्ये. सायली म्हणते, या सगळ्यामध्ये प्रियाचे सगळे पुरावे आहेत. अर्जुन म्हणतो, या सगळ्यामध्ये सगळे प्रिंट आउट आहेत, म्हणजे चॅटिंगचे वगैरे, बॉयफ्रेंडने केलेली चॅटिंग आणि त्या बॉयफ्रेंडने दिलेले गिफ्ट, त्यांचे लव्ह लेटर, त्याशिवाय त्या बॉयफ्रेंडचे स्टेटमेंट सुद्धा आहे. आता ते सगळे एक एक कागद चेक करतात बरं का. कल्पनाताई, अस्मिता सगळ्यांच्या हातात दिले ते. अश्विनने पण पाहिलंय बिचारा. अश्विन प्रेक्षकांनो, त्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्याला वाटलं पण नव्हतं कधी की ही प्रिया त्याला एवढी उल्लू घुमवेल. अश्विनच्या डोळ्यात पाणी आलंय हो, काय सांगू. आता ते सगळं पाहिल्यावर प्रिया या ईश्वरीला आणि या काव्याला ओरडून बोलते बरं का, आणि म्हणते, हे सगळे पुरावे तुमच्याकडे कसे काय आले? कल्पनाताई मध्येच ओरडतात, हे सगळं किती भयंकर आहे शी. प्रिया म्हणते, नाही नाही, तुमच्याकडे पुरावे आलेच कसे काय? हे पुरावे तर माझ्याकडे होते ना. मग काव्या प्रियाच्या सणसणीत कानाखाली मारते. प्रिया आता काव्याकडे रागाने बघायला लागते आणि आजचा हा एपिसोड समाप्त होतो. अरे अरे, एवढंच नाही, ईश्वरीने पण तिच्या गालात मारली आहे बरं का. प्रिया दोन्ही गालावर हात ठेवून उभी असते आणि सगळेजण प्रियाकडे बघत असतात. फायनली प्रिया एक्सपोज झाली प्रेक्षकांनो. पण आज फक्त पहिला पुरावा समोर आलाय. अजून तर बघा पुढे काय काय होणार आहे. 13 पुरावे अजून बाकी आहेत बरं का. 13 नाही, सॉरी, आता 10 राहिले असावेत कदाचित. 10 पुरावे बाकी आहेत. आता एक एक करून सगळे पुरावे समोर येणार आहेत. आजचा हा एपिसोड समाप्त झालाय. आता पुढचा प्रोमो बघा, यापेक्षाही धमाकेदार आहे. अधिराज म्हणत असतो प्रियाला, तुला काय वाटलं, तू मला एक्सपोज करणार, आम्हाला एक्सपोज करणार, पण अगं आम्हीच तुला एक्सपोज करत होतो. आपल्या भेटीचे या पेनड्राईव्ह मध्ये प्रत्येक डेट आणि प्रत्येक भेट रेकॉर्डेड आहे. प्रिया म्हणत असते अश्विनला, अश्विन हे खोटं बोलतात. मग अश्विन म्हणतो, खोटेपणा तू करतेस तन्वी, आजपासनं तुझा नवरा तुझ्या सोबत नसणार आहे. अश्विनने आता तिला घराबाहेर हकललंय. सायली अर्जुन म्हणत असतात, अगं प्रिया, तुला तर ही एका गुन्ह्याची शिक्षा मिळाली आहे. अगं तुला एका घावात ठार नाही करायचंय आम्हाला. सायली म्हणते, एक एक सत्य आणि रोज एक एक गुन्हा तुझा आम्ही बाहेर काढणार आहोत. मला तर प्रेक्षकांनो या एकाच एपिसोड मध्ये मजा आली आहे. आता पुढे ते आणखीन काय काय दाखवणार, खरंच कुतूहल आहे. पण आता एपिसोड उशिरा येणार बरं का प्रेक्षकांनो. तुम्हीही तुमच्या मनाची तयारी करा. कधीही एपिसोड येऊ शकतात. मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. मंडळी, आपल्या या चॅनलच्या व्यतिरिक्त दुसरीकडे कुठे जर तुम्ही माझा आवाज ऐकला तर त्या चॅनलला ताबडतोब रिपोर्ट करा. त्या चॅनलचा पोस्ट मी तुम्हाला आज कमेंट आपल्या पोस्ट सेक्शन मध्ये दिली आहे, तर त्या चॅनलला क्लिक करू नका. क्लिक केल्यावरती तो त्याचा व्हिडिओ हाईप होतो आणि तुम्हाला समोर दिसतो आणि त्याला व्ह्यूज वाढतात. तो खोटा आपलं नाव टाकतोय हे मी तुम्हाला आधी पण सांगितलं, तर त्या चॅनलला रिपोर्ट करायला विसरू नका. आणि आजचं ठरलं तर मग या मालिकेचा रिव्ह्यू झक्कास होता की नाही, मग आज जास्तीत जास्त संख्येने लाईक करायचंय. ज्यांना ज्यांना या मालिकेबद्दल शंका होती त्यांनी पण लाईक करायचंय आणि टीव्हीवर बघायला मिस करायचं नाहीये. आजचा हा एपिसोड धमाकेदार भाग आहे प्रेक्षकांनो. आता यापुढचेही रिव्ह्यू धमाकेदार असणार आहे. बघत राहा. ठरलं तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. आणि आजचा एपिसोड कसा वाटला ईच अँड एव्हरी प्रेक्षकांनी कमेंट करून मला सांगायचंय. धन्यवाद.